संजय राऊत यांचा म्हसवड शहरात निषेध. भाजप कार्यकर्त्यांकडून खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. नेमका पत्ता कडवा आहे. संजय राऊत फडवा आहे. संजय राऊत यांचा निषेध असो असं म्हणत म्हसवड शहरातील एसटी बस स्थानक चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून खासदार राऊत यांचा निषेध केला. तत्पूर्वी भाजपा महिला नगरसेविकांना खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडी चोळी नेसून मंत्री जयकुमार गोरे यांचा जयघोष केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार धनंजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याचे तीव्र पडसाद मंत्री गोरे यांचा मतदारसंघ असलेल्या मानखटावमध्ये उमटताना दिसतोय. मंत्री गोरे यांच्यावरील ही टीका त्यांच्या कार्यकर्त्यांना सहन न झाल्यानं आज दिनांक 2 रोजी म्हसवडच्या बसस्थानक चौकात एकत्र येत भाजप कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत खासदार राऊत यांना मंत्री गोरे यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेत यापुढे जर मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बोलाल तर जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. खासदार राऊत यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलंय. यावेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गोरे हे विकास पुरुष असल्याचं सांगत खासदार राऊत यांनी घरात बसून मंत्री गोरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा मानखटावच्या भूमीत येऊन त्यांनी केलेल्या विकास कामं पाहावीत असं आवाहन केलंय. तर यापुढे मंत्री गोरे यांच्यावर बोलाल तर याद राखा असा इशारा दिला. यावेळी पालिकेचे नगराध्यक्षा सौ पूजा विरकर सह सर्व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांकडून मंत्री गोरे यांचा जयघोष करताना जय श्रीरामचा नारा देण्यात आला. संजय राऊतांचं करायचं काय?